तुमच्या घरात देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती आहे. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, जे आपल्या कामात येणारे विघ्न दूर करतात. पण देवघरात गणपतीची मूर्ती असूनही तुमच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत का? असं असेल तर तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे नीट लक्ष द्या. तुमच्या देवघरात जी गणपतींची मूर्ती तुम्ही स्थापन केली आहे ती शास्त्राप्रमाणे नक्की योग्य आहे का, ते तुम्हाला तपासायचं आहे. नमस्कार मंडळी, देवघर आणि देव्हारा सिरीजच्या 7व्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. विषयाला सुरुवात करण्याआधी आतापर्यंत 6 एपिसोडला तुम्ही दिलेला उदंड प्रतिसादाबद्दल, प्रेमाबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही दिलेलं हे प्रेम मला अजून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळत आहे. आजच्या भागात आपण अशाच एका विषयावरती माहिती घेणार आहोत, जो प्रत्येक हिंदू घरात महत्त्वाचा आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या देवघरातील गणपतीची मूर्ती नेमकी कोणती आणि कशी असावी. देवघरामध्ये गणपतीची मूर्ती ही डाव्या सोंडेची असावी की उजव्या सोंडेची असावी. कुठल्या सोंडेचे गणपती बाप्पा गृहस्थाश्रमी लोकांसाठी व्यवस्थित ठरतात. त्याचबरोबर बाप्पांची जी स्थापना आहे ती देवघरात नेमकी कुठे आणि कशी करावी. गणपतीची मूर्ती धातूची असावी किंवा अजून कुठल्या याच्यापासून बनलेली असावी. त्याचबरोबर बाप्पाची मूर्ती जर स्थापन केलेली आहे तर नित्यसेवा कशा पद्धतीने करावी, जेणेकरून आपल्या कामांमध्ये विघ्न येणार नाही, अडथळे येणार नाही आणि बाप्पांचे केलेल्या सगळ्या सेवेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. मंडळी, गणपती बाप्पा हे 64 कलांचे अधिपती आहेत, विघ्नहर्ता आहेत. पण त्याच बाप्पांची स्थापना जर शास्त्राप्रमाणे नसेल तर त्यांच्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या लाडक्या बाप्पांच्या केलेल्या सेवेचं पूर्ण फळ तुम्हाला हवं असेल आणि त्यांची नित्यसेवा अगदी शास्त्राप्रमाणे व्यवस्थित करायची असेल तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण जाणून घेऊया गणपती बाप्पांचं महत्त्व. तर कुठल्याही मंगल कार्यामध्ये, पूजेमध्ये सगळ्यात आधी आपण जे स्मरण करतो ते गणपती बाप्पांचं. गणपती बाप्पा हे बुद्धीचा दाता आहे, बुद्धीचे देव आहे. त्याचबरोबर ते विघ्नहर्ता आहेत. म्हणजेच काय, तर कुठल्याही कार्यात ते विघ्न येऊ देत नाही किंवा जर विघ्न आलं तर ते निवारण करतात. तर त्याच्यामुळे गणपतीच्या पूजनेने जर आपण कुठल्याही पूजेला, समारंभाला सुरुवात केली तर ती पूजा जी आहे ती विना अडथळा पूर्ण जाते. गणपती बाप्पांच्या पूजनेने तिथल्या वातावरणातली नकारात्मक सुद्धा दूर होते. गणपती पूजन हे कुठल्याही गोष्टीचा आधारस्तंभ आहे. म्हणून कुठलीही गोष्ट, जसं की वास्तुशांती असेल, कुठलेही समारंभ असेल, लग्न समारंभ असतात, तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पहिला मान, प्रत्येक पूजेचा पहिला मान हा गणपती बाप्पांना मिळालेला आहे. आदो पूज्य विनायका म्हणजे कुठल्याही कार्याची सुरुवात, सगळ्यात जी पहिली सुरुवात असते ती आपल्याला गणपती पूजनाने करायची असते. पण गणपती बाप्पा जे आहेत ना, हे सुरुवातीपुरते मर्यादित नाहीये, तर कुठल्याही आपल्या घराचा आधारस्तंभ म्हणजे गणपती बाप्पा. असेच हे गणपती बाप्पा जर आपल्या देवघरात आपण स्थापन केले, त्यांचं अस्तित्व जर आपल्या देवघरात असलं तर त्याचे काय परिणाम होतात ते आता आपण पाहूया. विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी नावं असलेले आपले गणपती बाप्पा आपल्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं, अडथळे आलं तर ते आपले बाप्पा दूर करत असतात. त्यामुळे ज्या घरात गणपती बाप्पांची नित्यनियमाने पूजा होते तिथे सुखाची भरभराट असते आणि तिथे गरिबीचा वास नसतो. नकारात्मकतेचा नाश. गणपती बाप्पांना ओंकार स्वरूप मानलं जातं. ज्या घरामध्ये, ज्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची नित्यनियमाने पूजा होते तर गणपती बाप्पा हे सकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र आहेत. त्याच्यामुळे त्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा वाईट बाधा याचं अस्तित्व उरत नाही. गणपती बाप्पांना रिद्धी-सिद्धीचा दाता असं म्हटलं जातं. तर गणपती बाप्पांसोबत त्यांच्या ज्या 2 शक्ती येतात ते म्हणजे रिद्धी आणि सिद्धी, सुख आणि समृद्धी. तर या 2 शक्तींमुळे आपल्या ज्या घरातील जे कुटुंबातील लोक असतात त्यांना बुद्धीसुद्धा लाभते, समृद्धी लाभते, त्याचबरोबर मानसिक शांतता लाभते. पंचायतन पूजेचा केंद्रबिंदू. आता आपल्याला माहिती आहे की हिंदू संस्कृतीनुसार आपण पंचायतन आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो. पंचायतन म्हणजे गणपती, शिव, सूर्य आणि देवी देवता यांचा समावेश होतो. तर या पंचायतन देवतांमध्ये मुख्य समावेश जो पहिला होतो तो म्हणजे गणपती पूजनाने होतो. जर आपण अनेक ज्या देवी देवतांची पूजा केली पण गणपती बाप्पांची पूजा केली नाही तर ती पूजा पूर्णत्वास जात नाही. त्याच्यामुळे कुठल्याही देवी देवतांना स्मरण्याआधी पहिला मान जो मिळालेला आहे तो गणपती बाप्पांना आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पूजेची सुरुवात जी आहे ती गणपती पूजनाने होत असते. 64 कलांचा अधिपती. जर आपल्या घरामध्ये कलावंत असतील, विद्यार्थी असतील तर गणपती बाप्पा हे बुद्धीचा आणि विद्येचा सागर आहेत. तर गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती कलावंतांसाठी अगदी वरदान ठरते. त्यांची पूजा केल्याने विद्यार्थ्यांनी आणि कलावंतांना त्यांची जी बुद्धी आहे ती गणपती बाप्पा प्रकाशाकडे घेऊन जातात आणि त्यांना भरभरीत यश त्यांच्या परीक्षांमध्ये, त्यांच्या कलेमध्ये मिळत असतं.
गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला? तर गणपती बाप्पांच्या जन्माची कथा जितकी रंजक आहे ना, तितकंच ते आई आणि मुलाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक सुद्धा आहे. एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना त्यांना त्यांच्या दारावरती कुणीतरी विश्वासातलं व्यक्ती हवं होतं पहारा देण्यासाठी. भगवान शिवांच्या गणांपैकी कुणीही पहारा देण्यासाठी ठेवलं असतं तरी ते विश्वासातलेच होते. पण माता पार्वती यांना स्वतःच्या विश्वासातलं असं कुणीतरी हवं होतं. मग त्यांनी त्यांच्या मळापासून म्हणजे शरीराच्या उतण्यापासून एक बालकाची आकृती तयार केली आणि त्याच्यात प्राण फुंकले आणि गणपती बाप्पांचा जन्म झाला. त्यांचं नाव विनायक झालं आणि ते विनायक रूपात प्रकट झाले. पार्वती मातांनी विनायकाला आज्ञा दिली की कुणालाही आत येऊ द्यायचं नाही, तुला इथे पहारा द्यायचा आहे. तो विनायक तिथे पहारा देत असताना तिथे भगवान शंकरांचं आगमन झालं. भगवान शंकर आतमध्ये जात असताना विनायकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की तुम्ही आतमध्ये जाऊच शकत नाही, माझ्या मातेने मला आज्ञा दिलेली आहे की आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही. त्या बालकाचे ते शब्द ऐकून भगवान शंकरांना खूप राग आला आणि ते तिथून निघून गेले. आपल्याच घरात आपल्याला प्रवेश न मिळाल्यामुळे महादेवांचा जो क्रोध आहे तो अनावर झाला आणि त्यांना प्रचंड राग आला. त्यानंतर काय झालं, विनायकमध्ये आणि शिवगणांमध्ये एक युद्ध छेडलं गेलं आणि विनायकाची प्रखर बुद्धी, त्यांचं शौर्य आणि कौशल्य पाहून सगळे लोक चकित झाले. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी क्रोध त्यांचा अनावर झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्रिशूळाने त्याच्यावरती वार केला आणि विनायकाचं जे धड आहे आणि जे मस्तक आहे ते दोघं शरीरापासून वेगळं झालं. जेव्हा माता पार्वतींना हे समजलं तर तेव्हा त्या खूप क्रोधित झाल्या. त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी असं रूप धारण केलं जे सृष्टीचा विनाश करणार होतं. हे सगळं महादेवांना समजताच त्यांनी माता पार्वतींना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या शिवगणांना आज्ञा दिली की जा, कुठल्याही प्राण्याचं मस्तक घेऊन या. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जात असताना जी कुठली माता आपल्या बालकाकडे पाठ करून झोपली असेल अशा प्राण्याचं, अशा मनुष्याचं मस्तक तुम्हाला आणायचं आहे. तर शिवगण वनात गेले असताना त्यांना हत्तीचं म्हणजेच काय गजाननाचं हे स्वरूप दिसलं जे पाठ करून आपल्या बालकाकडे झोपलं होतं. तर त्यांनी अशा बालकाचं म्हणजे अशा प्राण्याचं स्वरूप ते घेऊन आले आणि त्याच्यानंतर ते धड भगवान शिवशंकरांनी त्या विनायकाच्या धडाला जोडलं आणि त्याच्यानंतर गजाननाचा जन्म झाला. माता पार्वतींना प्रखर आनंद झाला की त्यांच्या पुत्राचे प्राण परत आले. पण जेव्हा त्यांनी त्यांचं ते स्वरूप पाहिलं, गजानन असं स्वरूप, गजानन म्हणजे काय, गज म्हणजे हत्ती आणि नन म्हणजे बुक, म्हणजे शरीर धड जे होतं ते तर माणसाप्रमाणे होतं, पण ज्यांचं ते वरचं मस्तक होतं ते प्राण्याचं होतं. तर माता पार्वतींना असं वाटलं की आपल्या बालकाचं हे स्वरूप पाहून त्यांना कोणी हिणावू नये, म्हणून त्यांनी भगवान शिवशंकरांकडून एक वचन घेतलं की गजाननाला प्रथम पूजेचा मान मिळेल. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात, मग ते कुठलंही कार्य असू दे, तर त्याची सुरुवात ही त्याच्या सुरुवातीचा जो मान आहे तो गजाननाला मिळावा अशी मागणी माता पार्वतींनी शिवशंकरांकडे केली. त्याच्यामुळे आपण जेव्हा केव्हा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो तर आपण गजाननाच्या पूजेपासून सुरुवात करत असतो. त्याच्यामुळे पहिला पूजनेचा मान जो आहे तो गणपती बाप्पांना मिळाला. तर या कथेचा अर्थ असा होतो की गणपती बाप्पा हे फक्त मातीची किंवा धातूची मूर्ती नसून तर त्यांनी आपल्या आईच्या आज्ञेसमोर ते मृत्यूला सुद्धा सामोरे गेले. ते कुठल्याही गोष्टीला भ्यायले नाही. म्हणूनच गणपती बाप्पा जेव्हा आपण आपल्या देवघरात स्थापन करत असतो तर ते आपले रक्षक म्हणून कार्य करत असतात. तर आपल्या घरावर कुठलंही संकट येणार नाही याची ती काळजी घेत असतात आणि आपल्या घराचं कायम रक्षण करत असतात. या कथेतून आपल्याला हे तर समजलं की गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात असणं किती महत्त्वाचं आहे. तर आता आपण पाहूया की गणपतीची मूर्ती जर आपल्याला देवघरात स्थापन करायची असेल तर कुठल्या मोजक्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर आपण गृहस्थाश्रमी लोक आहोत, तर आपल्याकडनं नित्यनियमाने अगदी साधी पूजा करतो. अभिषेक वगैरे रोजच्या रोज करणं शक्य प्रत्येकाला होईलच असं नाही. तर त्याच्यामुळे ज्यांना ह्या गोष्टी शक्य होत नाही तर त्यांनी शक्यतो 3.5 इंच किंवा 4 इंच 5 इंचापर्यंतचीच छोटी अशी मूर्ती आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे किंवा गणपतीचा फोटो सुद्धा चालू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्ही स्थापन करत असाल तर ती पंचधातूची असावी, तांब्याची असावी किंवा पितळीची सुद्धा चालेल, किंवा जर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही चांदीचे गणपती बाप्पा सुद्धा तुमच्या देवघरात स्थापन करू शकता.
आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या देवघरात डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा स्थापन करायचे असतात. उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पा म्हणजे सिद्धिविनायक, तर त्यांची मूर्ती जर आपल्या देवघरात असेल तर त्याचे नियम थोडे कडक असतात आणि आपल्याकडून त्याचं पालन होईल असं नसतं. तर त्याच्यामुळे शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला देवघरात स्थापन करायची आहे. त्याबरोबरच गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती बैठक स्वरूपात असावी, म्हणजे ते उभ्या स्वरूपात नसावे. कारण गणपती बाप्पांचं जे डायरेक्ट कनेक्शन आहे ते रिद्धी सिद्धी सोबत आहे. त्यांच्यासोबत या दोन शक्ती सुद्धा आपल्या घरात येत असतात आणि रिद्धी सिद्धी म्हणजे सुख, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक, लक्ष्मी स्वरूप त्या असतात. तर त्याच्यामुळे गणपती बाप्पा जर बैठक स्वरूपातील असतील तर रिद्धी सिद्धींचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये इनडायरेक्टली असतो. तर त्याच्यामुळे शक्यतो गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे किंवा त्यांची जी रचना आहे ती बैठक स्वरूपातील असावी. गणपतीची मूर्ती घेतल्यानंतर आता आपण पाहूया की मूर्तीची स्थापना आणि मांडणी कशी करायची. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपण हिंदू शास्त्रानुसार पंचायतनाची पूजा करत असतो. पंचायतन म्हणजे काय, तर गणपती बाप्पा, भगवान शिवशंकर, अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता आणि बाळकृष्ण देवता, हे 5 देव आपण मुख्यत्वे पूजा करत असतो. तर जसं कथेप्रमाणे गणपतीला मुख्य पूजनाचा, पहिल्या पूजनाचा मान मिळाला आहे, त्याच्यामुळे पंचायतनाच्या सगळ्यात मध्यभागी कुलदेवतेच्या शेजारी किंवा लक्ष्मी मातांच्या मूर्ती शेजारी अगदी मधोमध दुसऱ्या पायरीवरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. मांडणी करताना शक्यतो गणपती बाप्पा हे पूर्व पश्चिम तोंड करून असावे. म्हणजेच आपल्या देवघराची स्थापना सुद्धा आपण तशाच पद्धतीने करत असतो की पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीने आपल्या देवघराची मांडणी असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांच्या 2 मूर्ती आपल्या घरात असू नये किंवा आपल्या देवघरात कुठल्याही देवी देवतांच्या 2 मूर्ती असू नये. तर 2 मूर्ती जर गणपती बाप्पा असल्या तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि एकाग्रतेचे देवता आहेत. त्यांच्या पूजनाने आपल्याला मनाला शांती मिळत असते. जर 2 मूर्ती असल्या तर तिथे कलह आणि कलेश निर्माण होतो आणि आपल्या पूजेतील, आपल्या आयुष्यातील एकाग्रता भंग होत असते. त्याच्यामुळे कुठल्याही देवी देवतांची मूर्ती ही 2 किंवा फोटो 2 असं असू नये. कुठल्याही देवी देवतांची स्थापना तुम्ही एकच मूर्ती किंवा एकच फोटो अशा पद्धतीने करावी. अभिषेक आणि नित्यपूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, तर रोजच्या रोज आपल्याला अभिषेक करता येईल असंच शक्य नसतं. त्याच्यामुळे आपण 2 प्रकारे पूजा करतो. एक तर पंचोपचार पूजा करतो, षोडशोपचार पूजा करतो किंवा कोरडी देवपूजा करतो. तर षोडशोपचार जो अभिषेक असतो तो अगदी व्यवस्थित दूध, दही, पंचामृत या ज्या सगळ्या गोष्टी असतात याचा आपण अभिषेक करत असतो. पण साग्र संगीत पूजा आपल्याला रोजच करता येईल असं शक्य नसतं. तर त्याच्यामुळे आपण अगदी साध्या पद्धतीने पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतो. किंवा मग नाहीच शक्य झालं तर आपण कोरडी देवपूजा करू शकतो. कोरडी देवपूजा म्हणजे काय, तर फक्त गंध, अक्षता आणि फुलं अर्पण करून बाप्पांचं गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धनी स्तोत्र या सगळ्या स्तोत्रांचं पठण आपण दिवसातून एकदा किंवा सकाळी करायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाप्पा हे 64 कलांचे अधिपती आहेत, विघ्नहर्ता आहेत. जर आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत आहोत आणि आपल्याकडनं अगदी साग्र संगीत पूजा जरी नाही झाली तरी एक गोष्ट आपण आवर्जून केली पाहिजे, ते म्हणजे कुठल्याही कार्याची सुरुवात करताना अगदी छोटं असू दे, तुमची परीक्षा असू दे किंवा आणखी काही असू दे, जे तुम्हाला वाटतं की हे कार्य जे मी करणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे, तर तेव्हा काय करायचं, बाप्पांना शक्यतो दुर्वाची जोडी तुम्ही 11, 21 अशा प्रकारे दुर्वांची जोडी अर्पण करू शकता किंवा जास्वंदाचं फूल बाप्पांना अतिशय प्रिय आहे ते अर्पण करू शकता आणि बाप्पांची मनोमन पूजा करू शकता. एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं किंवा मग ओम गणपतये नमः या साध्या मंत्राचा जप केला तरी चालेल. अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची नित्यपूजा करत असतो. तुमच्या घरात जी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्थापन केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, शास्त्राप्रमाणे व्यवस्थित मांडणी केलेली आहे की नाही, तर याचे प्रभाव तुम्हाला नक्की दिसून येतील. जर गणपती बाप्पा तुमच्या घरात प्रसन्न असतील तर तुमच्या घरातील, कुटुंबातील व्यक्तींमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये बुद्धीचा स्तोत्र वाढतो, त्यांची एकाग्रता वाढते, घरातील जे व्यक्ती असतात त्यांच्या मनाला शांतता लाभत असते. त्याचबरोबर घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक असतं आणि कुठल्याही कामांमध्ये जर अडथळे येत असतील, विघ्न येत असतील तर ते आपोआप दूर व्हायला लागतात.
ज्यांच्या पाठी गजाननाचा आशीर्वाद त्याला जगात कशाची भीती. जसं आपण कथेमध्ये बघितलं की माता पार्वतींची आज्ञा पालन करण्यासाठी त्यांनी मृत्यूला सुद्धा सामोरे गेले आणि भगवान शिवशंकरांच्या रागांना सुद्धा त्यांनी थारा दिला नाही. त्याचप्रमाणे जर ते आपल्या घरात असतील आणि आपण त्यांना सांगितलं असेल की आमच्या घराचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे, तर कुठलंही अडथळा, कुठलीही बाधा, कुठलाही वाईट गोष्ट येऊ दे, गणपती बाप्पा ते तुमचं विघ्न नक्की दूर करतील. इतके प्रभावशाली गणपतीची मूर्ती असते. तर त्याच्यामुळे तुमच्या देवघरात, तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला स्थापन करता येत असेल, गणपती बाप्पांचं प्रतीक हे नक्की असावं. घरातील वातावरण हे नेहमी आल्हाददायक असतं. मला एक गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरामध्ये डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहेत की उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहेत. मला कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला गणपती बाप्पांबद्दलची ही माहिती आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपण पुढच्या भागांमध्ये म्हणजेच मालिकेच्या 8व्या भागामध्ये पाहणार आहोत की बाळकृष्णांची स्थापना कशी करायची, बाळकृष्ण देवघरामध्ये का स्थापन केला जातो, त्यांची नित्यपूजा कशी करायची, त्याची सविस्तर माहिती आपण 8व्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. आपण पुन्हा भेटूया 8व्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. नमस्कार.